ये देखो दोस्तों कितना सारा मुली निकला आहे का. तर आता मला स्वतःला प्रश्न पडतो की ब्लॉग बनू तरी आहे कोणत्या दोस्तों मेरी ऑडियो क्वालिटी कैसी आ रही है ये कमेंट में जरूर बताना. हॅलो हेलो हेलो कर. हॅलो हा. हा कोण ना संगीता अगं, याच्यात आवाज येईल तो व्हिडिओ मध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो आणि स्वागत है तुमचा एक नवीन अशा ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग में मतलब आज का जो ब्लॉग है ना दोस्तों, तो आज का ब्लॉग में ज़रा खेत में ही चालू कर रहा हूँ. और आज मैं ग्राउंड पर भी नहीं गया और यहाँ पर सामने मंगा भाई है, उसको थोड़ा सा हेल्प करने के लिए आया हूँ मैं. आपको दिखाता हूँ, ये देखिए मंगा भाई. मंगा भाई का उठा के दूँ क्या? चलिए चलिए. कितना मूली निकला है आज? बहुत है. 300-400 सब निकल ही डाला क्या? ठीक है चलो रुको थोड़ा सा. तो देखिए दोस्तों, मंगा भाई को मैंने उठा के दिया वो बोरिया. ठीक है, तो अभी मंगा भाई जा रहा है मूली धोने के लिए. तो दोस्तों यहाँ पर आया था तो आपको एक व्यू दिखाई देता है, रुको. ये देखिए, ये तो सब सब्जी वगैरह है. ये देखो सूरज निकला हुआ है. ये देखो दोस्तों कितना सारा मूली निकला है. आई का चला गया एवढे काढल्या. वो दुकान में देने का है ना सब. हाँ. ते खैऱ्या फाटकावर आम्ही दुकानं लावतात ना भाजीवाले, त्यांना थोडे थोडे मुळे देतात. 50 कोणी 100 असे घेतात. त्यासाठी एवढे काढलेत. तो दोस्तों अभी आपने सुना ही होगा, माँ ने सब इन्फॉर्मेशन दे दी है कि इतने सारी मूली क्यों निकाली है. ठीक है, तो अभी फिलहाल तो दोस्तों ब्रश करता हूँ क्योंकि बहुत भूख लगी है मुझे आज. नाश्ता करता हूँ फटाक से क्योंकि मेरी फेवरेट सब्जी भी है. तो दोस्तों अभी फ्रेश हो चुका हूँ और अभी नाश्ता कर रहा हूँ, आपको दिखाता हूँ मैं. तो ये देखिए दोस्तों, यहाँ पर चिकन का रस्सा है और ये रोटियाँ है, चावल की रोटी है. ठीक है, तो आपको पता है जैसे मैंने कल रात को ना मतलब खाना ही नहीं खाया था रे दोस्तों, और वैसे ही सो गया था. तो अभी जब उठा हूँ ना बहुत भूख लगी है, तो अभी एक मतलब ताव लेके नाश्ता करूँगा. ठीक है, तो दोस्तों अभी नाश्ता हो चुका है और वीडियो के लिए मैंने टाइटल बहुत मुझे आज मतलब टाइटल सूझ ही नहीं रहा था कैसे बनाऊँ क्या बनाऊँ. तो टाइटल फाइनली बना दिया और वीडियो अपलोड कर दी. ठीक है, तो अभी थोड़ा सा ना नहाने के लिए पानी रखता हूँ, लेकिन देखिए आग है ना वो बुझ चुकी है पूरी. तो चलिए मैं अभी आग जलाता हूँ और नहाने के लिए पाणी रखता हूँ. ठीक आहे, तर मित्रांनो आता पाणी शेकायला ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे ठेवलेलं आहे, पण अजून आग नाही पेटवलेली मिळत, म्हणजे आग पेटलेली नाही मिळत. त्याच्यामध्ये फक्त लाकडं टाकल्यात आणि धूर निघायला सुरुवात झालेली आहे बघ. तर ऑटोमॅटिकली त्याच्यात आता आग पेटून जाईल. ठीक आहे, आज मी असंच म्हणजे विचार करत होतो ना की आज ब्लॉग कोणत्या टॉपिकवर बनवू, कारण आता जवळजवळ हा माझा 35-36वा ब्लॉग आहे. ठीक आहे, आणि जवळजवळ मी सर्वच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर आता मला स्वतःला प्रश्न पडतो की ब्लॉग बनू तरी आहे कोणत्या टॉपिकवर ब्लॉग बनवू. म्हणजे तसे टॉपिक माझ्याकडे भरपूर आहे. म्हणजे आता बघा ही शेती आहे पूर्ण, शेतीबद्दल तुम्हाला काय काय सांगू शकतो मी. ठीक है, लेकिन किस टॉपिक पे अभी मैं बना सकता हूँ वही मुझे समझ में नहीं आ रहा. तो हिंदी मराठी थोडा मिक्स आहे माझ्या ब्लॉगमध्ये, ते थोडं चालून घ्या, समजून घ्या थोडंसं. ठीक आहे, तर तेच माझा प्रश्न होता की आजचा ब्लॉग मी कोणत्या टॉपिकवर बनवू मलाच नाही कळत. सकाळ सकाळ मंगाबाईला ते उचलून दिलं, ते एक शूट केलं आणि त्याच्यानंतर आता हे पाण्याचं आंघोळीचं. ठीक आहे, मग आता मला कळत नाही कोणत्या ह्याच्यावर टॉपिकवर मी ब्लॉग शूट करू, काय समजत नाही. कारण एवढे दिवस झाले ब्लॉग बनवतो, तर म्हणजे आता थोडाफार मला बोलायची वगैरे पद्धत माहीत पडली आहे, कधी काय बोलायचं कसं काय. पण आता टॉपिक माझ्याकडे हे काय आता आठवतच नाही. आता बघू आजचा दिवस कसा जातो, आजचा ब्लॉग तुमच्यापर्यंत कसा पोचतो. म्हणजे ब्लॉग बनणार हे 100%, पण तो कोणत्या टॉपिकवर बनवणार तेच मला कळत नाही रे. ठीक है, देखते हैं दोस्तों कैसे होता है, कैसे जाता है आज का दिन, कैसा ब्लॉग आता है आपके सामने आज का. ठीक है, और एक बात आपसे पूछनी थी दोस्तों कि अभी मैं माइक यूज़ कर रहा हूँ. देखिए अभी भी मैंने माइक यहाँ पर ये किया है, लगाया है. तो माइक की क्वालिटी कैसे है, मतलब ऑडियो क्वालिटी पहले से बेहतर है या नहीं, मुझे कमेंट करके ज़रूर बताओ. मुझे जब मैं एडिटिंग करता हूँ ना तो मुझे ऐसा लगता है कि हाँ ठीक है, मतलब ऑडियो क्वालिटी जो है ना, मेरी आवाज़ जो है ना वो पहले से बहुत इम्प्रूव हो चुकी है. मतलब अब तक अच्छे से आवाज़ जा रही होगी मेरे हिसाब से, तो क्योंकि मैं एडिटिंग करता हूँ तो मुझे वो थोड़ा सा समझ में आता है कि हाँ बाबा आवाज़ अभी अच्छे से लोगों तक जाएगी. ठीक है, तो दोस्तों मेरी ऑडियो क्वालिटी कैसी आ रही है ये कमेंट में ज़रूर बताना. और तो दोस्तों मैंने क्या कहा था कि आग है ना, आग वो अपने आप जल जाएगी. ये देखिए मैं यहाँ वहाँ पे गया था शूट करने के लिए और यहाँ पर अपने आप आग जल चुकी है. देखिए, तो अभी पानी है वो सेक जाएगा थोड़ी देर में और मैं नहा धो के फ्रेश हो जाऊंगा और आपसे बाद में मिलूंगा. ठीक है,
तर मित्रांनो जस्ट थोडंसं बाहेर चाललो म्हणजे आजोबांनी फोन केला होता की आजीला घ्यायला आहे, आजीला वाडीत यायचं. तर आता आजीला घ्यायला जातो, तुम्हाला दाखवतो. आजीचं घर तुम्ही बघितलंच असेल, आजी आजोबांचं घर गावात आहे. आम्ही पण तिकडेच राहतो, पण आता सध्या शेतीवर राहतात. 8 महिने आम्ही शेतीवर राहतो आणि मग पावसाळा सुरू झाला की आम्ही गावामध्ये जातो राहायला. ठीक आहे, तर आता मी आजीला घ्यायला चाललो, तुम्हाला पण घेऊन जातो. चला. तर चला मित्रांनो, आता आजीला घेऊन आपण वाडीत जाऊया. चला मित्रांनो, निघतो आम्ही आता. ये बघा, तो फाइनल दोस्तों अभी हम पहुंच चुके हैं घर. ये देखो आजी भी आ चुकी है. काय हे? माईक आहे तो माईक. माईक म्हणजे अगं त्याच्यात बोलायचं. हा हॅलो हा हॅलो हॅलो कर. हॅलो हा हा कोण ना संगीता अगं याच्यात आवाज येईल तो व्हिडिओ मध्ये. चल ये दोस्तों, अभी मैं आजी को लेकर आया था और डायरेक्टली सो गया था. तो अब भी उठा मैं, 1:45 बज रहे हैं दोस्तों, 1:45. तो अभी थोड़ा सा खाना लिया है. देखो खाना लिया है, राइस है और मछली की सब्जी है. तो अभी खाना खाता हूँ और आजी को वापस से मुझे लेके जाना है दोस्तों. तो चलिए फिलहाल तो मैं खाना खा. तो चलिए दोस्तों, अभी खाना खा के हो चुका है और अभी तैयार हो जाता हूँ जॉब पर निकलने के लिए. ठीक है, तो चलिए दोस्तों, मैं हो चुका हूँ एकदम तैयार और अभी आजी को उठाता हूँ क्योंकि आजी को लेके जाना है मुझे वापस से घर. और आजी सो गई है तो उसको उठाता है. चलो आजी चल. ये बघ पिशवीचं. चल निघायचं ना. चलिए दोस्तों, निकलते हैं हम अभी. तो चलिए दोस्तों, अभी पहुंच चुका हूँ और आजी ने मुझे पैसे भी दिए, 100 रुपये. देखिए, तो हम रख लेते हैं अभी. तो चलिए दोस्तों, यहाँ पर सब्जी रखता हूँ और ये देखो आजी आ रहे हैं अभी. चल ग मी निघतो. हाँ झापेत तार टाकतो. चल. तो चलिए दोस्तों, अभी निकलता हूँ जॉब के लिए. चलिए दोस्तों, अभी पहुंच चुका हूँ मैं जॉब पर. ठीक है, अभी आपको रात को मिलूंगा 10 बजे. तर मित्रांनो, आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि जॉबवरनं सुटलो, डायरेक्ट आलो घरी आणि मग थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि मग मी शूट करायला बसलो. ठीक आहे, तर आजचा तुम्ही ब्लॉग जर बघितला ना मित्रांनो, तर मी म्हणजे सकाळपासून विचार करत होता का कोणत्या टॉपिकवर ब्लॉग बनवू, काय एक्सप्लोअर करू, आज कोणत्या गोष्टी तुम्हाला दाखवू. ठीक आहे, पण हळूहळू बघितलं ना तर मग ते पाणी दाखवलं, मग गावाला दाखवलं, मग आजीकडे गेलो, आजीला घेतलं, आजीला ते माईक वगैरे दिलं. आजीला वाटलं तर मोबाईल आहे, तर आजी त्याला हॅलो हॅलो करायला लागले. ठीक आहे, तर अशा गोष्टी आहेत ना म्हणजे मित्रांनो की त्या म्हणजे काय बोलतात त्याला, प्लॅन न करता होतं असं. ब्लॉगिंग काय आहे, न प्लॅन करता जे तुमच्यासमोर येईल ना ते दाखवा. असं बघितलं ना आपण तर त्याच गोष्टी आहेत या. जर मी प्लॅन केला असता का आज हे असं करेल तसं करेल तर कदाचित आज ब्लॉग बनला पण नसता. ठीक आहे, तर मला तेच सांगायचं आहे मित्रांनो की ब्लॉगिंग आहे ना, ब्लॉगिंग करण्यासाठी कंटेंट नका शोधू. तुम्ही फक्त कॅमेरा उचला आणि जे तुमच्या मनात येईल ना, जे तुम्हाला दाखवायची इच्छा होईल ना ते दाखवा, जे बोलायची इच्छा होईल ना ते बोला. असं ठीक आहे, तर हेच आहे मित्रांनो, ब्लॉगिंग यालाच सांगतात. कंटेंटच्या मागे पळू नका, फक्त कॅमेरा उचला. जे आहे ते कंटेंटच आहे, मग फक्त कॅमेरा उचलायची खोट आहे बस. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करतो मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल, आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ठीक आहे, मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. ठीक आहे.